Next point is the measurement of conductivity. So generally, two electrodes when deep with an unknown solution of a resistance, unknown resistance of a particular solution, जनरली ते कशासाठी अटॅच केलेलं असतं आणि काय हे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ते दाखवले. विटस्टोन मीटर ब्रिज असं त्याला कन्सिडर केलं जातं. सो दिस इज नथिंग बट युअर कंडक्टिव्हिटी सेल्स, मीन्स कंडक्टिव्हिटी सेल्स. हे सोल्युशन आहे ते काय, अननोन रेजिस्टन्स सोल्युशन, सोल्युशन ऑफ अननोन रेजिस्टन्स, unknown resistance. ओके, दिस इज युअर विटस्टोन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. ऍक्च्युअली याच्यामध्ये एक पर्टिक्युलर पार्ट असतो, गॅल्व्हॅनोमीटर ज्याला तुम्ही कन्सिडर केला तरी सुद्धा चालेल, असं असतं. ओके, सो ऑब्विसली हे जे काही पर्टिक्युलर रेजिस्टन्स आहे त्याची लेंथ पर्टिक्युलर असणार. ही असणार लेंथ CB, लेंथ ऑफ CB. दिस इज युअर लेंथ ऑफ AB. ओके, बिकॉज इट इज रिलेटेड विथ द लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल कॉन्स्टंट. आता वन बाय वन बघूया सगळं काय ते. कंडक्टिव्हिटी सेल मध्ये काय काय लिहायचंय, ग्लास ट्यूब्स विथ 2 प्लॅटिनम प्लेट्स. आता हे बघा, ह्या दोन्हीही ग्लास ट्यूब्स आहेत अटॅच केलेला. हा वरचा जो अपर सरफेस आहे तो हँगिंग पोझिशन मध्ये ते इलेक्ट्रोड्स डीप केलेले असतात सोल्युशन मध्ये. ओके, सो कधीही सोल्युशन तुमचं किंवा इलेक्ट्रोड जो असेल तो डीप होता नाही, किंवा जर समजा तुमच्याकडे बीकर असेल, त्या बीकरच्या डाऊन साईडला कुठलाही इलेक्ट्रोड टच होता कामा नये, लक्षात ठेवायचं ऑलवेज. समजा हा इलेक्ट्रोड आहे आणि माझ्याकडे एक बीकर आहे, त्या बीकरच्या बॉटमला हा इलेक्ट्रोड लागता कामा नये, किंवा तुमचा जो इलेक्ट्रोड प्लेट असेल ती लागता कामा नये, अटच होता नाही. सो ती हँगिंग पोझिशन मध्ये असली पाहिजे आणि कंटिन्युअसली सोल्युशन मध्ये ठेवायची. समजा तुमचा एक्सपेरिमेंट आता चालू आहे आणि तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय, चालू आहे, सो त्यावेळी तुमची जी पोझिशन असेल ती सेम पोझिशन असेल, हँगिंग पोझिशन मध्ये इलेक्ट्रोड असेल आणि तो सोल्युशन मध्ये डीप केलेला असला पाहिजे. एक्सपेरिमेंट संपला तुमचा, ओके, संपला तुमचा एक्सपेरिमेंट, तुम्ही बाहेर पडताय, तरी सुद्धा तो इलेक्ट्रोड हँगिंग पोझिशन मध्ये फक्त करंट त्यातला बंद करून ठेवायचा, पण तुमचं काय असलं पाहिजे, सोल्युशन मध्येच डीप असला पाहिजे. याचं रिझन काय, एअर बरोबर त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आतला जो मेटल असतो तो करोजन त्याचं होऊ शकतो आणि जनरली तो कंटिन्युअसली वॉटरमध्ये असतो, म्हणजे मॉइस्ट कंडिशन असते. आणि जेव्हा तुमच्या ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरमुळे ते इव्हॅपोरेट होऊन जाईल तेव्हा त्याचं लाईफ स्पॅन जो असेल तो कमी कमी होत जाईल. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या वेळी आपण कंडक्टोमेट्री टायट्रेशनचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो किंवा कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करतो, त्यावेळी तुमचे जे इलेक्ट्रोड्स असतील ते हँगिंग पोझिशन मध्ये आणि सोल्युशन मध्ये ऑलवेज डीप असले पाहिजेत. हँगिंग पोझिशन इन द सेन्स असेच कसे राहणार ते, सो लक्षात ठेवायचं. एक स्टँड असतो बाहेर, एक 2 स्टँड मिळतात तुम्हाला, त्या बीकरच्या बाजूला ठेवायला स्टँड असतात. त्या स्टँडला एक होल्डर असतो, त्या होल्डर मध्ये त्याचं अप्पर एंड जर फिक्स करून ठेवलं तर ते हँगिंग पोझिशन मध्ये राहतात. म्हणजे त्याचा जो बॉटम सरफेस असतो जिथे बल्ब असतो, त्या बल्बला तो बल्ब असेल तो वॉटरमध्ये डीप असलेला असला पाहिजे. ग्लास बल्ब असायला आपण कन्सिडर करतो. ओके, सो द ग्लास ट्यूब विथ 2 प्लॅटिनम प्लेट्स आर कोटेड विथ द थीन लेअर ऑफ प्लॅटिनम ब्लॅक. आता प्लॅटिनम ब्लॅक याचा अर्थ काय, प्लॅटिनमची डस्ट पार्टिकल असेल ज्याला प्लॅटिनमने कोट केलेलं असणार आहे. ओके, सो दीज आर द ग्लास ट्यूब्स. आणि ही जी प्लॅटिनमची प्लेट असेल त्याच्यावरती प्लॅटिनम ब्लॅकचा एक कोट असणार, का तर त्याचं आतमधल्या प्युअर मेटलचं करोजन होऊ नये म्हणून. नेक्स्ट सांगितलंय सेल कॉन्स्टंट के इज इक्वल टू 1/r इंटू L बाय A. हा फॉर्म्युला आहे कंडक्टिव्हिटीचा. कंडक्टिव्हिटी आपण कॅल्क्युलेट कशी करतो, सेल कॉन्स्टंट साठी आपण हे कॅल्क्युलेशन करतोय. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1/r इंटू L बाय A. So that what is mean by L by A? L be the length of your that particular electrode, and ज्याच्यामधला आपल्याला रेजिस्टन्स डिटरमाइन करायची ती लेंथ, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याचा जो काय असेल तो. सो दॅट L by A is nothing but your cell constant B. ओके, नाउ आता हेच जर इक्वेशन मी या इक्वेशन मध्ये टाकलं तर मला काय इक्वेशन मिळेल, K इज इक्वल टू L by A म्हणजेच B झाला, म्हणजे B अपॉन R. दिस इज युअर that is a cell constant or conductivity. So B upon R is nothing but is your cell constant or cell conductivity. Now cell constant determination practically जर आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर ते कसं करायचं, जे अननोन रेजिस्टन्सचं जे सोल्युशन आहे आणि R ऑफ AC, म्हणजे आपला पर्टिक्युलर कंपाऊंड, समजा मी हा इथे घेतला AC आणि हा घेतला B, असं कन्सिडर करूया. ह्या RA या A टू B पर्यंत एक रेजिस्टर जोडलेला आहे, B टू C पर्यंत एक रेजिस्टर जोडलेला आहे. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला 12th स्टँडर्डला आहे, लक्षात ठेवा. फिजिक्स मध्ये हा एक्सपेरिमेंट तुम्हाला आहे, विटस्टोन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, अननोन सोल्युशनचं रेजिस्टन्स आहे तो डिटरमाइन करू शकता, किंवा त्याच्या लेंथची पण व्हॅल्यू डिटरमाइन करू शकता जर रेजिस्टन्स माहिती असेल तर. मग R सोल्युशन डिवाइडेड बाय RAC इज इक्वल टू RX. X मीन्स
तुम्ही ज्या सोल्युशनचा रेझिस्टन्स डिटरमाइन करणार आहात अननोन रेझिस्टन्स असेल तो, आणि आरबीसी म्हणजे काय, बी आणि सी या पॉइंट मध्ये असणारा जो रेझिस्टन्स असेल तो आरबीसी आपण कन्सिडर करतोय. ओके, सो और एक स्टेटमेंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, रेझिस्टन्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू युअर लेंथ ऑफ द दॅट पर्टिक्युलर वायर. ओके, ज्या वायर वरती किंवा ज्या पर्टिक्युलर पॅड वरती ती स्ट्रिंग जी असेल ती स्ट्रेच केलेली असेल. तुम्ही जर एक्सपेरिमेंट हा समोर बघितला तरच तुम्हाला हे समजू शकेल, अदरवाईज तुम्हाला फक्त आता आधी थिअरी लक्षात घ्यावी लागेल. ज्यावेळी कॉलेज चालू होईल आणि एक्सपेरिमेंट स्टार्ट होईल तेव्हा तुम्ही ते कम्पेअर करू शकता किंवा कोरिलेट करू शकता. आरएसी म्हणजे काय, रेजिस्टन्स इन बिटवीन एसी पॉइंट. RBC means resistance of BC point, length of AC and this is length of BC. Now, if we perform the experiment that is resistance of unknown solution determine करायचं असेल तर R solution divided by LAC is equal to RX upon LBC. ह्या तुम्ही इक्वेशन फक्त रिअरेंज केलात, म्हणजेच केलात काय, R सोल्युशन आहे तसा घेतलात. आर ऑफ एसी म्हणजेच काय, आर ऑफ एसी ची व्हॅल्यू आहे लेंथ ऑफ एसी, सो लेंथ ऑफ एसी सबस्टिट्यूट केली, विच इज इक्वल टू आर एक्स ऍज इट इज ठेवलंय, आणि आरबीसी मीन्स व्हॉट, लेंथ ऑफ बीसी. म्हणजेच रेझिस्टन्स आणि लेंथ इक्वली प्रपोर्शनल असतात. म्हणजे रेझिस्टन्स इन्क्रीज होत गेला तर लेंथ पण त्याची वाढते, रेझिस्टन्स डिक्रीज होत गेला तर लेंथ पण त्याची डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते. सो दिस इज द मेन फॅक्टर और दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट. नेक्स्ट काय करायचं, ह्या सगळ्या सोल्युशनच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या, कन्सिडर करूया. तर त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेट काय करणार आहात, हे कशासाठी आपण केलं डिटर्मिनेशन, सेल कॉन्स्टंट साठी. सेल कॉन्स्टंट कशावर आपण कॅल्क्युलेट करतो, के इज इक्वल टू बी अपॉन आर. त्याचा जो के ची व्हॅल्यू मिळाली त्याला त्या कंडक्टन्सने डिटरमाइन डिवाइड करायचं, जी काही व्हॅल्यू असेल के अपॉन सी मीन्स कंडक्टिव्हिटी डिवाइडेड बाय द सेल कॉन्स्टंट और कंडक्टिव्हिटी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन. इट इज नथिंग बट युअर मोलार कंडक्टिव्हिटी. आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑब्विसली मोलॅरिटी मध्येच एक्सप्रेस करावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. इथे जर मोलर सोल्युशन दिलेलं असेल तर त्या मोलर सोल्युशनचं मोलार सोल्युशन कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करून 1 डीएम क्यूब ऑफ सॉल्व्हंटला किंवा सोल्युशन त्याचं 1 डीएम क्यूब ऑफ सॉल्व्हंट साठी तुमचा व्हॉल्यूम असेल जो, तो तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल. सो दिस इज नथिंग बट युअर के अपॉन सी विच इज इक्वल टू molar conductivity. Okay, so this is an important fact of determination or measurement of conductivity by using unknown resistance. म्हणजे ज्या सोल्युशनचा रेझिस्टन्स आपल्याला माहिती नाही त्या अननोन रेझिस्टन्स वरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करू शकता. आता यातले जे फॉर्म्युले आहेत ते मात्र इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला लर्न करावे लागतील. मी नोट्स मध्ये हे मेन्शन केलंय, टेक्स्ट बुक मध्ये पण हा पार्ट आहे. पण की नाही, जर समजा असं कन्सिडर केलं की जो एक्सपेरिमेंटल पार्ट फिजिक्सला आहे म्हणजे तो केमिस्ट्रीला पेपरमध्ये यायला पाहिजे, तर नाही, असं काही नाही. हा पार्ट एक्झामला येईल असं मला नाही वाटत. याचं रिझन काय, तुमच्या टॉपिकला या वेटेज आहे 4 to 5 मार्क्सचं वेटेज आहे, बरोबर आहे. मग जर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं 5 मार्क्सचं वेटेज जर कन्सिडर केलं तर मी तुम्हाला ऑलरेडी आधी पॉईंट्स काहीतरी सांगितले. फ्युएल सेल नावाचा एक छोटासा पार्ट आहे, त्याच्यावरती एक तरी फ्युएल सेल पेपरमध्ये येते, आयदर इट इज हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल, लॅकलॅनची सेल, अदरवाईज लीड अक्युम्युलेटर नावाचे 3 कन्सेप्ट आहेत. 3 पैकी कुठले तरी एक सेल येते, म्हणजे जर समजा त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल आलं तर ते 3 मार्क्ससाठी येतं. ओके, ओनली डायग्राम आली. आता काही असे पण आहेत काही इलेक्ट्रोड्स की ज्याची फक्त डायग्राम विचारले जाते, फॉर एक्झाम्पल कॅलोमल इलेक्ट्रोड. ओके, सो जर कॅलोमल इलेक्ट्रोड वगैरे टाईप आले तर तुम्हाला ते 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो, म्हणजे रिमेनिंग राहिले 3 मार्क्स. ऑब्व्हियसली या टॉपिक मध्ये न्यूमेरिकल्स आहेत, म्हणजे हे 2 मार्क्स न्यूमेरिकलसाठी तर फिक्स आहेत, बरोबर. म्हणजे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊन दे, नाही 7 मार्क्ससाठी येऊन दे क्वेश्चन, 2 मार्क्स त्याचे गेले न्यूमेरिकलसाठी. मग रिमेनिंग 5 मार्क्ससाठी काय काय येऊ शकतो, तर रिमेनिंग 5 मार्क्ससाठी तुमचा construction of that is construction and working principle of hydrogen oxygen fuel cell. अदरवाईज आज आपण गेल्या वेळी बघितलेला मोलार कंडक्टिव्हिटी, याचा कोलार्स लॉ हा पेपर मध्ये येणारे चान्सेस आहेत, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय, 2 प्रॉब्लेम जर या टॉपिक वरचे कन्सिडर केले तर थिअरीचा एकच क्वेश्चन येणार कुठला तरी, आणि तो फ्युएल सेल वरतीच येण्याचे चान्सेस जास्त आहेत. याचं रिझन काय, कारण त्याची ऍप्लिकेशन्स भरपूर आहे. हा पार्ट तुम्हाला फिजिक्सला पण आहे, थिअरीला पण आहे आणि एक्सपेरिमेंटला सुद्धा आहे. त्यामुळे शक्यतो या पार्ट वरती तुमचे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स कमी असतील. फक्त एवढं लक्षात ठेवा, एक्सपेरिमेंटल सेटअप वरून आपण कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करू शकतो. ओके, कारण क्वेश्चन पेपरमध्ये विच अमॉंग द फॉलोइंग इज अ करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग इलेक्ट्रोकेमिस्ट्री अशा टाईपचे क्वेश्चन. त्यातला फर्स्ट पॉइंट, इलेक्ट्रिक कंडक्शन अँड मेटॅलिक कंडक्शन.
ओके. इन केस ऑफ इलेक्ट्रिक करंट कंडक्शन जनरली काय होणार, चार्ज ट्रान्सफर होणार कशामधनं, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स मधनं. सो द इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सफर फ्रॉम electrically charged plates electrically charged plates through electrolytic conductor through electrolytic conductor. Now metallic conduction means what? आता obviously ह्याच्यामध्ये movement of charges होतं, ह्याच्यामध्ये काय होणार, there is neither any movement of metal, neither any movement of metal take place. ओके. जर समजा मेटलची मुवमेंट होत नाही तर इलेक्ट्रिसिटी किंवा मेटल मध्ये चेंज होणार कसं, नो, नॉर द चेंज इन मेटल, चेंजेस इन मेटल. ओके. मग इलेक्ट्रिक पास कशावरनं होणार, सो इलेक्ट्रिक करंट विल पास थ्रू मेटॅलिक प्लेट्स, थ्रू मेटॅलिक प्लेट्स. मेटॅलिक प्लेट्स म्हणजेच ते कंडक्टर्स असतात किंवा काय म्हणून त्याला कन्सिडर करतो आपण, इलेक्ट्रोड्स असतात. डोंट वरी. बट इलेक्ट्रिक कंडक्शन आणि मेटॅलिक कंडक्शन मध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे, तर इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सफर फ्रॉम इलेक्ट्रिकली चार्ज प्लेट्स. ते इलेक्ट्रिकली चार्ज प्लेट्स म्हणजे कॉपर वायर किंवा FE वायर असतात त्या, थ्रू द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर त्याच्यामध्ये यूज केलेला असेल. आता काही ठिकाणी दोन सोल्युशन मिक्स होऊ नये म्हणून सॉल्ट ब्रिज नावाची कन्सेप्ट येते. व्हॉट इज मीन बाय सॉल्ट ब्रिज हा नंतरचा पॉईंट आहे, पण त्याची फंक्शन्स पेपरमध्ये गेल्या वर्षी विचारली होती. विच अमॉंग द फॉलोइंग आर द फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज, आणि 4 ऑप्शन्स दिलेले होते स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये, आणि त्याच्या म्हणजे स्टेटमेंट्स दिलेली होती आणि त्याच्यानंतर खाली ऑप्शन्स दिलेले होते. ऑप्शन मीन्स स्टेटमेंट 1 and 3 इज करेक्ट, स्टेटमेंट 1, 2, 3 इज करेक्ट, स्टेटमेंट 2 and 3 इज करेक्ट. ज्यावेळी असे क्वेश्चन असतात म्हणजे काही क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यानंतर ऑप्शन सिमिलर दिलेले असतात, तेव्हा एक लक्षात ठेवायचं, इलिमिनेशन मेथड थ्रू जायचं. कधीच आपण आपलं नॉलेज अप्लाय करायचं नाही त्याच्यावरती. म्हणजे नेहमी असं असतं, 4 पॉईंट्स दिलेले असतात, त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स करेक्ट असतात, हे आपल्याला बघितल्यानंतर कळतं की पहिला आणि 4th आन्सर असलं पाहिजे. पण असे 3 ऑप्शन्स असतात, 1, 2, 4, 1, 3, 4 आणि 1, 4 असा ऑप्शन असतो. आणि लास्ट कुठला तरी असतो 1, 2, 3, 4, म्हणजे याच्यामध्ये 1 नाही म्हणजे तो ऑप्शन गेला हे समजतं आपल्याला. असं एलिमिनेट करत गेलात तर त्या करेक्ट आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचता. कधीही स्टेटमेंट वाचण्यात वेळ घालवायचा नाही, कारण 2 स्टेटमेंट पर्यंत येतात ना तुमचा आन्सर. सो कॉमन पॉईंट आधी चेक करायचा, त्याच्यानंतर सगळं पुढचं डिटेलिंग स्टडी असेल तो करायचा. हे कशासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. आणि रेग्युलर स्टेट बोर्डच्या एक्झामला जर क्वेश्चन आला तर तुमचं जे लर्निंग झालेलं असणार किंवा प्रिपेअर केलेलं असणार ते तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, मेटॅलिक कंडक्शन मध्ये काय होणार, देयर इज नायदर एनी मुवमेंट ऑफ मेटल नॉर चेंजेस इन मेटल टेक प्लेस. मीन्स समजा 2 मेटल्स आहेत, एक कन्सिडर केला मी प्लॅटिनम आहे आणि दुसरा एखादा मेटल कुठला तरी, झिंक, इथे घेतलाय मी कॉपर आणि तिकडे घेतलाय झिंक. 2 इलेक्ट्रोलायटिक सेल आहेत. याच्यामध्ये झिंक कंटेनिंग सोल्युशन आहे आणि याच्यामध्ये कॉपर आयन कंटेनिंग सोल्युशन आहे. आता याच्यामध्ये काय होणार, 2 इलेक्ट्रोड डीप केले, याच्यामध्ये इलेक्ट्रोड डीप केलं असणार, याच्यामध्ये इलेक्ट्रोड डीप केलं असणार, आणि या दोन्हीही इलेक्ट्रोड मध्ये कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे म्हणून एक सॉल्ट ब्रिज ऍड केलेला असतो. ते सॉल्ट ब्रिजचं मेन फंक्शन काय आहे, टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी as well as to prevent mixing of the solution, to prevent mixing of 2 electrolyte solution. ओके, हे आता यूज केलेले असतात. मग याच्यामध्ये आता जनरली ह्या केसला काय म्हणायचं, तर याच्यामध्ये एक मेटल आहे कॉपर, याच्यामध्ये पण झिंक आहे. सो जनरली याच्यामधला कॉपर मेटल तिकडे जात नाही, झिंक मेटल इकडे जात नाही, किंवा मेटल मध्ये पण काही चेंज होत नाही. म्हणजे थोडं मेटलची झीज झाली, मेटलचं पहिल्यांदा डिपॉझिशन कन्सिडर करायचं, वेट असेल 2.8 ग्रॅम. ओके, याचं असेल 3.1 ग्रॅम. तर आफ्टर इलेक्ट्रोलायसिस असो 2.8 ग्रॅम आणि 3.1 ग्रॅमच आहे, म्हणजे कुठल्याही मेटलचं करोजन वगैरे काही होत नाही. म्हणजे देयर इज नो एनी चेंज इन मेटल ॲज वेल ॲज मुवमेंट ऑफ मेटल. कॉपर तिकडे गेला, झिंक इकडे आला, असं काही होत नाही. बट
इलेक्ट्रिक करंट विल पास थ्रू द मेटॅलिक प्लेट्स, आणि काही मेटॅलिक प्लेट्स असतात म्हणजे याच्यामध्ये सॉल्ट ब्रिजच्या साईडला 2 मेटॅलिक प्लेट असतात जोडलेल्या. ओके, त्या मेटॅलिक प्लेट्स थ्रू इलेक्ट्रिक करंट पास आउट होतो, ऑब्व्हियसली त्या ज्या मेटल प्लेट्स असतात त्या गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात, म्हणजे फाईन इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये इझिली पास आउट होऊ शकतो. स्टरर जो असतो तो पण आपला एक मेटलचाच पार्ट असतो, बट जनरली इट इज अ मिक्सचर ऑफ मेटल एज वेल एज अ नॉन मेटल. म्हणजे काय, स्टरर करत असताना, स्टरिंग करत असताना त्याला काही पार्टिकल लागलेले असते, म्हणून म्हटलं जेव्हा तुम्ही स्टर करताना तेव्हा तो ग्लास रॉड असतो तो खाली ठेवायचा नसतो. जर खालचे पार्टिकल त्या ग्लास रॉडला लागले तर ते ग्लास रॉड मधले पार्टिकल तुमच्या सोल्युशन मध्ये तुम्ही परत स्टर करताना युज करणार, आणि ऑब्व्हियसली त्याचा तुमच्या कंडक्टन्स वरती इफेक्ट पडणार. मग ते होऊ नये म्हणून काय करायचं, 2 इलेक्ट्रिक प्लेट असतात, मेटॅलिक प्लेट असतात, त्या युज करायच्या ऍज अ इलेक्ट्रिकल कंडक्टर. ओके, नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलायटिक और आयोनिक कंडक्शन. याचं स्क्रीनशॉट आधी घेऊन ठेवा. Completed? Okay. Third point is electrolytic conduction and electrochemical conduction. Fourth point. ओके, सो इन केस ऑफ इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन, आता लायटिक म्हणजे काय, ब्रेकडाऊन, आणि इलेक्ट्रिक करंटचं जर आपण ब्रेकडाऊन केलं म्हणजे कुठली इलेक्ट्रोलायटिक स्पेसिस असेल, फॉर एक्झाम्पल CuSO4 आहे, कॉपर सल्फेटचं एक सोल्युशन ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ते ब्रेकडाऊन झालं हे समजणार कसं, Cu2 प्लस SO4 2- असं त्याचं डिसोसिएशन होणार. म्हणजेच काय, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स आणि निगेटिव्हली चार्ज अनायन्स जनरेट होतात, म्हणून याला काय कंडक्शनला म्हटलं जातं, आयोनिक कंडक्शन. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. अल्टरनेटिव्ह नेम ऑफ आयोनिक कंडक्शन इज काय, इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. समजा यावर्षी इलेक्ट्रोलायटिक कंडक्शनला अल्टरनेटिव्ह नेम विचार, तुम्ही लिहिणार आयोनिक कंडक्शन. कन्सेप्ट सेम राहते, फक्त आन्सर चेंज होते, एवढंच फक्त फरक आहे. इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन जनरली हे कशामधनं होतं, सो इट इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ आयन्स, इट इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ positively charged cations and negatively charged anions through conduction. ओके, या एका पर्टिक्युलर कंडक्शन मधून पॉझिटिव्हली चार्ज आयन्स किंवा निगेटिव्हली चार्ज अनायन्स सेपरेट झालेले तुम्हाला दिसतील. हे जेव्हा चार्ज सेपरेशन होईल, जे कधी होणार, इलेक्ट्रिक करंट पास आउट केल्यानंतरच होणार. म्हणजेच एकाच बीकर मध्ये सोल्युशन असेल झिंक सल्फेटचं, आणि 2 इलेक्ट्रोड डीप केला, इथे एक असेल आणि इकडे एक असेल, तर इकडे जाणार Zn2+ आणि दुसरीकडे जाणार SO4 2-. ओके, या टाईप मध्ये तुम्हाला चार्ज सेपरेशन होताना दिसेल. हा पहिला पार्ट. नेक्स्ट, केमिकल इन कंडक्शन कशाला म्हणायचं, इट इन्व्हॉल्व्स ऑक्सिडेशन हाफ सेल अँड रिडक्शन हाफ सेल. आता व्हॉट इज मीन बाय हाफ सेल, जेव्हा ना तुम्ही जर चेक केला असाल कधी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट किंवा कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्वेश्चन बघितला असेल, तर तुम्हाला एक असा पार्ट दिसतो बघा, मध्ये एक वर्टिकल 2 लाईन्स असतात. इथे दिलेला असतो तुमचा कॉपर, इकडे दिलेला असतो Cl-, इथे दिलेला असतो Cl2 गॅस, हे दिलेलं असतं ऍक्वियस मध्ये, हे असतं ऍक्वियस मध्ये. इथे दिलेला असतो काहीतरी Cu2+ आयन, अगेन ऍक्वियस मध्ये. आणि इथे पुढे H2 गॅस दिलेला असतो, P दिलेला असतो 1 atmosphere वगैरे असं काहीतरी दिलेलं असतं, आणि इथे तुम्हाला दिलेला असतो प्लॅटिनम. याचा मिनिंग काय रे, हे सगळं आहे, त्याला काय म्हणायचं, इट इज नथिंग बट युअर सेल रिप्रेझेंटेशन. आता जरा चेक करा, 2 व्हर्टिकल लाईन्स रिप्रेझेंट्स युअर सॉल्ट ब्रिज. या दोघांमध्ये सॉल्ट ब्रिज, मी एक्झाम्पल दिले, हे बॅलन्स वगैरे करू नका. जे 2 सॉल्ट ब्रिज असतात ते आपण इंडिकेट करतो 2 व्हर्टिकल लाईन्सने. त्या सॉल्ट ब्रिजच्या एका साईडला ऍक्वियस क्लोराईड आयन्स आहेत आणि एका साईडला कॉपर
क्युप्रस आयन्स आहेत, ऍक्वियस क्युप्रस आयन्स. ओके, हे क्लोराईड आयन जनरेट झालेले आहेत Cl2 गॅस पासून, म्हणजे त्याच्यामधून Cl2 गॅस पास आउट केला वॉटरमध्ये, मग तुमचे Cl मायनस आयन जनरेट होतील, सो ते जनरेट झाले. त्याच्यामध्ये रिमेनिंग असेल, समजा HCl सोल्युशन असेल तर रिमेनिंग गॅस बाहेर पडेल हायड्रोजन गॅस. या केसमध्ये काय असणार, कॉपर तुमचे असतील ऍक्वियस स्टेटमध्ये, पण त्याच्यासाठी युज केलेला इलेक्ट्रोड असेल प्लॅटिनम, आणि इकडे हायड्रोजन इलेक्ट्रोड जर समजा तुम्ही युज केला असेल तर दिस इज नथिंग बट युअर हाफ सेल रिएक्शन. आता या प्रोसेसमध्ये कुठल्या ना कुठल्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होणार. जनरली ऑक्सिडेशन कशावर होतं, एनोड वरती, आणि कॅथोड वरती काय होतं, रिडक्शन होतं. कॅथोड वरती रिडक्शन का होतं, तर फॉर एक्झाम्पल मी NaCl हा कंपोनंट घेतला, कन्सिडर करूया मी एक NaCl ची हाफ सेल रिएक्शन घेतली, NaCl. तर कॅथोड वरती कुठली रिएक्शन होणार आहे, कॅथोड वर कुठली रिएक्शन होणार, Na प्लस इलेक्ट्रॉन, इट विल गिव्स यू Na, किंवा Na गिव्स Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन असं म्हणूया, म्हणजे ते करेक्ट असेल रिडक्शन प्रोसेस. आणि एनोड वरती आपण असं एक्झाम्पल घेऊ शकतो, 2Cl मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन, इट विल गिव्स यू Cl2 गॅस. आता हे 2Na आणि 2 क्लोरीन कंबाईन झाल्यानंतरच तुम्हाला काय दिसेल, 2NaCl मॉलिक्यूल दिसेल, म्हणजे तो आयोनिक कंपाऊंड होता, बरोबर आहे. म्हणजे एका केसवरती, एका कॅथोड वरती काय होतं तुमचं ऑलवेज अँड ऑलवेज रिडक्शन होईल, आणि ऑक्सिडेशन कशावर होईल, एनोड वरती होईल. यालाच आपण म्हणतो हाफ ऑक्सिडेशन हाफ सेल आणि रिडक्शन हाफ सेल. जेव्हा तुम्ही मोल्टन NaCl चे इलेक्ट्रोलायसिस टोटल स्टडी कराल ना, तेव्हा हा सगळा डिटेल पार्ट येणार आहे, सो डोंट वरी अबाउट इट. आता फक्त इंट्रोडक्शनच्या पॉईंट मध्ये लक्षात ठेवा, पॉईंट चाललेला आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघितला इलेक्ट्रिक कंडक्शन. इलेक्ट्रिक कंडक्शन म्हणजे काय, इट जनरली ट्रान्सफर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणूया, किंवा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स और कंडक्टिव्हिटी फ्रॉम वन सेल टू अनादर सेल. सेल म्हणजेच काय, चार्ज ट्रान्सफर त्याच्यामधनं होत असतात, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, याच्यामध्ये मुवमेंट झालेली दिसते आपल्याला, त्याला आपण कन्सिडर करतो इलेक्ट्रिक कंडक्शन. मेटॅलिक कंडक्शन म्हणजे काय, देर इज नायदर एनी मुवमेंट ऑफ मेटल बिटवीन टू इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन अँड नॉर चेंज इन द मेटल सरफेस. म्हणजे जो मेटल होता त्याचं वेट होतं समजा 5.8 ग्रॅम, त्या मेटलचं वेट डिपॉझिशन होतं, म्हणजे काय एक्सेस ऑफ मेटल, त्याच्यामध्ये अनदर पॉझिटिव्हली चार्ज किंवा निगेटिव्हली चार्ज आयन सेपरेट होतात आणि त्याच्यावरती डिपॉझिट होतं, ज्याला आपण कन्सिडर करतो डिपॉझिशन ऑफ अ मेटल किंवा नॉन मेटल. बट मेटॅलिक कंडक्शन मध्ये असं काहीच होत नाही, मेटल पण कुठे जात नाही, म्हणजे त्यांची एक्सचेंज होत नाही पोझिशन, ऍज वेल ऍज त्याच्यामध्ये कॅटायन्स किंवा एनायन्स सुद्धा सेपरेट होऊन किंवा काही कुठली दुसरी ऍक्शन होत नाही, वेट त्याचं चेंज होत नाही. थर्ड पॉईंट मध्ये बघितलं इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. याच्यामध्ये मात्र काय होतं, लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन, आणि इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास आउट होतो त्या सोल्युशन मध्ये असणारे आयन्स सेपरेट होतात, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स. बेस्ट एक्झाम्पल घेतलंय कॉपर सल्फेट. सो Cu2 प्लस आणि SO4 मायनस हे दोन्ही आयन सेपरेट होतात. सेपरेट झालेले आयन स्वतःची काहीतरी कंडक्टन्स व्हॅल्यू दाखवतात. समजा कॉपरचा कंडक्टन्स असेल काय 3.888, ओके, मिळाला आपल्याला आपल्या डिजिटल मीटरवरती, आणि SO4 मायनस कडनं आपल्याला कंडक्टन्स जो कंडक्टोमीटर वरती मिळाला तो असेल 1.003. ओके, सो ह्या प्रत्येकाची ऍडिशन केल्यानंतर कॉपर सल्फेटची तुम्हाला टोटल कंडक्टन्स ऑब्झर्व करता येतो. ओके, मीन्स पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज आयन सेपरेट कंडक्टन्स दाखवतात तुमच्या डिजिटल मीटरवर, त्याला आपण इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन म्हणतो. पण हे सगळं करंटमध्ये डिपेंड आहे, म्हणजे ऑब्व्हियसली लाईट असेल त्याच ठिकाणी हे एक्सपेरिमेंट तुमचे असणार. ज्यावेळी लाईट स्टॉप होणार तेव्हा तुम्ही काही याच्या पुढचे एक्सपेरिमेंट करू शकत नाही. इलेक्ट्रोकेमिकल कंडक्शन मध्ये काय होतं, जनरली एक पर्टिक्युलर आयन, म्हणजे समजा एक पर्टिक्युलर आयन कॅथोडिक रिएक्शन दाखवतो, अनदर कॅथोडिक रिडक्शन दाखवतो आणि अनदर एनोडिक ऑक्सिडेशन दाखवतो. बट एकाच सेलमध्ये कॅथोड वरती रिडक्शन आणि एनोड वरती ऑक्सिडेशन होत असतं, म्हणून या प्रोसेसला रेडॉक्स रिएक्शन म्हणतात. रेडॉक्स रिएक्शन, एकाच वेळी ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं. रेड स्टँड्स फॉर रिडक्शन अँड OX स्टँड्स फॉर ऑक्सिडेशन. सो रेडॉक्स रिएक्शन विल टेक प्लेस. सो दिस इज द टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. आता जे आपण असं म्हणतोय, हे कॅथोड एनोड असं कन्सिडर करतो. व्हॉट इज मीन बाय कॅथोड? ओके, सो इट इज द इलेक्ट्रोड, मी इथे लिहितो, इट इज द इलेक्ट्रोड ऑन विच reduction take place. Okay, and what is mean by anode? Anode वरती काय होतं, ऑक्सिडेशन होतं.
फक्त एक लक्षात ठेवायचं, हे सगळं जे होतं इट इज अ सरफेस फेनोमेनन, सरफेस वरती होत असतं. असं काही नाहीये की हा एक पर्टिक्युलर अशी एक स्पेस आहे किंवा अशी एक पर्टिक्युलर जागा आहे की ज्याच्यावरती या दोन्ही प्रोसेस होत आहेत एकाच वेळी, असं नाहीये. कॅथोड वरती ज्या इलेक्ट्रोड वरती जी रिएक्शन होते त्याला आपण रिडक्शन म्हणतोय, एनोड वरती जी रिएक्शन होते त्याला ऑक्सिडेशन असं कन्सिडर करतो. आता काही केसेसमध्ये असं होतं ऑन द बेसिस ऑफ पर्टिक्युलर ॲटॉमिक साईज त्या कॅथोड वरती जरी रिडक्शन झालं, ओके, कॅथोड वरती जरी रिडक्शन झालं तरी त्याचं प्रपोर्शन हे एनोड वरती होणाऱ्या ऑक्सिडेशन पेक्षा कमी असतं. किंवा अल्टरनेटिव्ह वे, रिडक्शनची व्हॅल्यू जास्त असेल, ऑक्सिडेशनची व्हॅल्यू कमी असेल. हे समजतं कसं? ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा व्होल्टेजच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कळतं. व्होल्टेज त्याच्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एक्सपेक्टेड आहे. जेव्हा आपण ह्या सेल जेव्हा अशा सेल रिप्रेझेंट करतो तेव्हा त्याच्या साईडला इथे लिहिलेलं असतं E0 सेल असं मेन्शन केलं असतं. सो ई स्टँड्स फॉर युअर ईएमएफ अँड सेल म्हणजे काय, तर सेलचा ईएमएफ किती आहे हे तुम्हाला, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती आहे हे तुम्हाला इंडिकेट केलेलं असतं. सो cathode and anode are the nothing but if these are the surface of electrodes on which reduction as well as a ऑक्सिडेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली. ओके, सो इम्पॉर्टंट आहे, मला वाटतं एकदा कधीतरी पेपरमध्ये कॅथोड आणि अॅनोडच्या पण डेफिनेशन्स विचारल्या होत्या. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण बघितलं इलेक्ट्रोकेमिकल सेल्स कुठल्या कुठल्या आहेत किंवा त्याचे टाईप काय, कुठल्या कुठल्या त्याची स्टडी केला. व्हॉट आर द टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल? सो फर्स्ट वन इज अ इलेक्ट्रोलायटिक सेल अँड अनदर वन इज अ गॅल्व्हॅनिक सेल, वोल्टाइक सेल त्याला म्हटलं जातं. काय आहे ते बघूया आणि मग इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl काय आहे ते पण बघूया. पण या दोन पैकी इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl आणि फ्युज NaClचा एक लेंदी क्वेश्चन जो आहे थेरॉटिकली तो पेपरमध्ये कन्फर्म येतो. कन्फर्म म्हणजे कन्फर्म येणार. ओके, सो प्रिपरेशन करताना आजच्या आजच तो प्रिपेअर करून ठेवायचा म्हणजे ते 3 मार्क्स तुमचे रेडी झालेले असं म्हणायला हरकत नाही त्या टॉपिकचे. रिमेनिंग आहे ते नॉन इक्वेशन वरचे प्रॉब्लेम्स ते बघूया नंतर. ओके, पण याचा आधी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. Types of electrochemical cells. In that first one, electrolytic cell, and another one is a galvanic or voltaic cell. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. डेफिनेशन साठी हा क्वेश्चन कन्फर्म विचारला जातो. व्होल्टाइक सेल मला वाटतं पेपरमध्ये याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा क्वेश्चन येऊन गेलाय व्होल्टाइक सेलचे डेफिनेशन. सो जनरली आता एक 3 वर्ड एक्सपेक्टेड आहे ना, मी जे 2-3 वर्ड लिहिणार त्याच्यावर तुम्ही स्टेटमेंट तयार करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रोलायटिक जी सेल असते ती नॉन स्पॉन्टानियस रिएक्शन. नॉन स्पॉन्टानियस म्हणजे काय, ज्याचा रेट ऑफ रिएक्शन ऍज कम्पेअर्ड टू ब्लिंकिंग ऑफ आईज मोर आहे. ओके, ब्लिंकिंग तुमचे जे डोळे कंटिन्युअसली काय होत असतात, ब्लिंक होत असतात ना, त्याला आपण कन्सिडर करतो स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, बट इन केस ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल इट इज अ नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन अँड ह्याच्यामध्ये जनरली एक्सटर्नल सोर्स कडनं डायरेक्ट करंट अप्लाय केला जातो. बघा मी काय म्हणतोय, इट इज अ नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन in which external source provide electric current to the solution. मग याच्या अपोजिट हे काय असेल, नॉन स्पॉन्टेनियस वरती दिलेलं आहे, अपोजिट एक्झॅक्टली करायचं. तुम्ही लिहिणार काय, इट इज अ स्पॉन्टेनियस. करेक्ट आहे ना, इट इज अ स्पॉन्टेनियस.
याच्यामध्ये एक्सटर्नल सोर्स, नेहमी आपण एक्सटर्नल सोर्स कडनं काय कन्सिडर करतो, डायरेक्ट करंट अप्लाय करतो. इलेक्ट्रिक करंट काय असतो, तो डीसी असतो, डायरेक्ट करंट असतो. मग इथे काय असणार आहे, तो अल्टरनेटिंग करंट असणार, म्हणजे एसी असणार आहे. बट त्यालाच आपण कन्सिडर करतो जनरली स्पॉन्टेनियस अँड केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स मध्ये ज्या काही सेल रिॲक्शन्स रिप्रेझेंट होतात, त्या केमिकल रिॲक्शन्स कशा थ्रू होतात, व्होल्टाईक सेल्स थ्रू होतात, केमिकल रिॲक्शन्स थ्रू होतात, आणि त्यालाच आपण गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाईक सेल असं कन्सिडर करतो. सो द इलेक्ट्रोकेमिकल सेल इन विच स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी मीन्स केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं असं म्हणूया. इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतात ते. आणि याचं उलट होतं, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन तुमचं केमिकल एनर्जीमध्ये होणार. सो दिस इज द बेसिक डिफरन्स. सगळ्यात वर्ड महत्वाचा कुठला आहे, हा आहे एसी, हा असतो डीसी, हा आहे नॉन स्पॉन्टेनियस, हा आहे स्पॉन्टेनियस. याचं इलेक्ट्रिक करंट टू द सोल्युशन म्हणजे केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं, याचं मात्र केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे टोटली डिफरंट फेनोमेनन आहेत. आणि मुद्दाम त्यातला एक कुठला तरी क्वेश्चन पेपरमध्ये टाकतात ज्याचं कन्फ्युजन होतं. स्टेटमेंट काय लिहिणार इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये, the cell which occurs by non-spontaneous process from the external source, direct current is applied and to the direct current is applied to the solution to form chemical energy. And galvanic cell मध्ये तुम्ही काय सांगणार, the cell which shows spontaneous reaction by which alternating current is applied to the chemical cell and chemical cell get converted into, or it will produce electrical energy from chemical energy. Okay, so chemical to electrical and here electrical to chemical. So this is the basic difference regarding your इलेक्ट्रोलायटिक सेल अँड युअर व्होल्टाईक सेल. आता जे इलेक्ट्रोलायटिक सेल आहे त्याच्यातला एक पहिला पॉईंट आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl आणि इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. वन बाय वन बघूया काय काय लिहायचंय ते. Completed. Okay, next is the electrolysis of molten or fused NaCl. व्हेरी इम्पॉर्टंट. आता जे पॉइंट्स तुमच्या व्हाईट बोर्ड वरती येतील ते प्लीज जरा नोट डाऊन करून ठेवा आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय काय लिहायचे शक्यतो सायमल्टेनियसली प्रिपेअर करत चला. पहिल्या 2 पॉईंट मध्ये थिअरी आहे, बाकी सगळ्या रिॲक्शन्स आहेत. ओके, सो पहिली रिॲक्शन इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl फक्त बघत राहा, आता काही बाकी करू नका.
ओके, ह्याच्या पुढचा पार्ट नंतर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा या केसमध्ये काय काय बघितलं होतं, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl म्हणजे काय रे. सगळ्यात पहिल्यांदा मोल्टन NaCl आणि फ्युज्ड NaCl याचा अर्थ काय. फ्यूज मध्ये इलेक्ट्रिक, समजा इलेक्ट्रिक आर्क आहे आपल्याकडे, जेव्हा आपण वेल्डिंग करताना तुम्ही बघितलं असेल, आपण घरात तर करत नाही पण बाहेर तर बघितलं असेल. सो ज्यावेळी तुम्ही ती जी फ्लेम बघता ती जर समजा एखाद्या सॉल्यूट किंवा सॉल्ट सबस्टन्सेस वरती ऍड केली तर ती असणार फ्युजिंग पार्ट. आणि मोल्टन म्हणजे काय, एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ अ सोल्यूट आहे बट मिनिमम अमाऊंट ऑफ अ सॉल्व्हंट तुम्ही यूज करताय. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 5 किंवा 50 ग्रॅम ऑफ NaCl आहे आणि तुम्ही ड्रॉपरने 1 ml च्या ड्रॉपरने ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरची ऍडिशन करताय. एक कंडिशन अशी येणार, जेव्हा तुम्ही एक ड्रॉप त्या सॉल्ट मध्ये टाकणार ना तेव्हा ते स्प्रेड होताना दिसतं, इझिली स्प्रेड होतं. सेकंड ड्रॉप टाकणार तेव्हा परत वॉटर मॉलिक्यूल स्प्रेड होतो. थर्ड टाकणार तेव्हा अजून स्प्रेड होतो. जो स्प्रेड होण्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो वाढत जाणार आणि एक कंडिशन अशी येणार, तो इच अँड एव्हरी पार्टिकल जो आतमध्ये आहे तो त्याच्यात डिझॉल्व्ह तर झालेला नाहीये पण वेट पोझिशन मध्ये आहे. बघा मी काय सांगतो समजते का. मी एका टेस्ट तुमच्या बीकर मध्ये 50 ग्रॅम ऑफ NaCl घेतलं. 50 ग्रॅम ऑफ NaCl मध्ये मी 1 ड्रॉप ऑफ वॉटर ऍड करायला सुरुवात केली. पहिल्या ड्रॉप ऑफ वॉटर मध्ये मी काय केलं, एक एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पर्टिक्युलर वॉटरने अक्वायर केला. सेकंड ड्रॉप टाकला परत अक्वायर केला. थर्ड ड्रॉप टाकला परत अक्वायर केला. अशी एक कंडिशन येईल जेव्हा 1 ml जवळपास 10 to 12 ड्रॉप मी वॉटर टाकेन, तेव्हा समजेल की माझा सगळा जो 50% ऑफ NaCl चा पार्ट आहे तो वेट झालाय, म्हणजे भिजलाय, ओला झालाय. पण तो डिझॉल्व्ह झालेला नाही त्या वॉटरमध्ये, कारण वॉटरची क्वांटिटी कमी आहे. सो या केसला म्हणायचं मोल्टन NaCl. ओके, सो बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ सेल. सो इट कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर, कन्सिस्ट ऑफ अ फ्युज्ड NaCl. फ्युज्ड NaCl म्हणजे काय, काही अमाऊंट ऑफ NaCl मी ऍड केलंय, त्याच्यामध्ये हा पार्ट ऍड केलेला आहे कसला, सोल्युशनचा. मी ड्रॉप बाय वॉटर टाकलं सांगितलं ते. सिमिलरली 2 ग्राफाइट इलेक्ट्रोड्स इमर्स्ड इन इट. आता ते इलेक्ट्रिक आर्कचं फंक्शन इथून स्टार्ट होणार बघा. 2 ग्राफाइट इलेक्ट्रोड इमर्स्ड इन इट म्हणजे काय, 2 ग्राफाइटच्या मेटॅलिक प्लेट्स तुम्ही काय करता त्याच्यामध्ये इमर्स करताय. नेक्स्ट द इलेक्ट्रोड. आता इलेक्ट्रोड कुठले कुठले ते डिफाईन करायचे. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जो इलेक्ट्रोड अटॅच केला त्याला कॅथोड कन्सिडर करायचं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला एनोड. म्हणजेच काय, तिथे एक बॅटरी आहे, त्याला 2 टर्मिनल्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जो इलेक्ट्रोड अटॅच केलेला आहे त्याला एनोड कन्सिडर करायचं. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जो इलेक्ट्रोड अटॅच केला त्याला कॅथोड म्हणायचं. मग हे सगळं आता एक्सपेरिमेंटल सेटअप झाला. म्हणजे पहिल्यांदा मी कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये फ्युज्ड NaCl चं सोल्युशन ठेवलं, ग्राफाइट इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये इमर्स करून ठेवले, इलेक्ट्रोड कुठले कशाला जोडलेले बॅटरीला ते दाखवलं. आता वर्किंग इम्पॉर्टंट पार्ट हा आहे, इथून पुढच्या सेल रिएक्शन आहेत. अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द प्लेट. जेव्हा मी स्विच ऑन करेन, करंट पास आउट करायला स्टार्ट करेन बॅटरीकडनं, इलेक्ट्रॉनचे सोर्स, इलेक्ट्रॉन्स यायला लागतील. फ्लोज थ्रू द प्लेट्स फ्रॉम द सेल. फ्लोट्स थ्रू द प्लेट्स म्हणजे काय, ग्राफाइटचे जे प्लेट्स आहेत त्याच्यावरनं जात आहेत ते इलेक्ट्रिक करंट जातोय फ्रॉम द सेल. बॅटरी हिअर इज कन्सिडर्ड ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा सोर्स कोण आहे, बॅटरी. म्हणजे ती जर डिस्चार्ज असेल तर पुढची काही प्रोसेस होणार नाही. म्हणजे सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन या केसमध्ये आहे बॅटरी आणि त्यालाच कन्सिडर केलं जातं इलेक्ट्रिक पंप किंवा इलेक्ट्रॉनिक पंप. ओके, इलेक्ट्रॉनचा पंप आहे तो असं कन्सिडर केलं जातं कारण तो जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करतोय. मग अशा केसेसमध्ये NaClचं कुठल्या बेसिसवरती काय होणार, सो कॅथोड वरती जी रिएक्शन होते त्याला रिडक्शन हाफ सेल म्हटलं जातं. एनोड वरती जी होते त्याला ऑक्सिडेशन हाफ सेल म्हटलं जातं, एनोड. ओके, मग रिडक्शन हाफ सेल रिएक्शन काय होते, सोडियम स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि लिक्विड म्हणजे ॲक्वियस स्टेटमध्ये Naचं मॉलिक्युल आपल्याला सोल्युशन, आपल्याला Naचं मिळतं, सोडियमचं सोल्युशन आपल्याला मिळतं. बघा मी काय म्हटलंय, सोडियम लिक्विड मधनं एक इलेक्ट्रॉन त्याने एक्सेप्ट केला Na प्लस आयनने, तर त्याचं कन्व्हर्जन झालं Na मध्ये, लिक्विड सोडियम मध्ये झालं. नेक्स्ट ऑक्सिडेशन हाफ सेल मध्ये 2Cl मायनस, ऑब्विसली दीज आर द ॲक्वियस. 2Cl मायनस ॲक्वियस, इट विल गिव्ह Cl गॅस अँड 2 इलेक्ट्रॉन. बघा आता काय केलंय ते, 2 क्लोराईड आयन्सचं कन्व्हर्जन, एक Cl गॅशियस मॉलिक्यूल, अनदर Cl गॅशियस मॉलिक्यूल आणि 2 इलेक्ट्रॉन्स त्याने डोनेट केल्याचं दिसतंय. जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो ऑब्विसली त्याला आपण कन्सिडर करतो एनोड वरची रिएक्शन, दॅट इज ऑक्सिडेशन. ही झाली प्रायमरी प्रोसेस. आता जे 2 Cl गॅस मिळालेत ना त्याचं फ्युजन होतं, Cl गॅस प्लस Cl, कारण फेज बदलली ना, ही ॲक्वियस होती ही गॅशियस झाली. 2 Cl गॅस मॉलिक्यूलचं फ्युजन झालं, आपल्याला मिळाला Cl2 गॅस विच इज युअर सेकंडरी प्रोसेस. आता एक लक्षात ठेवायचं, इन टोटल इलेक्ट्रोकेमिस्ट्री, या ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला आणि सेकंड रिएक्शनच्या ॲरोच्या राईट हँड साईडला जर सेम पार्ट असेल तर तो कॅन्सल आउट करून टाकायचा.
मी काय सांगितलं, पहिल्या रिएक्शन मध्ये एरोच्या लेफ्ट हँड साईडला असणारा पार्ट आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये असणारा एरोच्या राईट हँड साईडला पार्ट सेम असेल तर तो डिस्कार्ड करून टाकायचा, एलिमिनेट करून टाकायचा. असं काय आहे का याच्यामध्ये? जरा चेक करा. इकडे पहिल्या रिएक्शनच्या राईट साईडला सीएल गॅस आहे, दुसऱ्या रिएक्शनच्या लेफ्ट साईडला सीएल गॅस आहे, सो तो कॅन्सल आउट होईल. इथे सीएल गॅस आहे, इथे सीएल गॅस आहे, तो कॅन्सल आउट होईल. आता राहिलं काय? 2Cl मायनस, ते ऍज इट इज मी घेतले 2Cl मायनस, एरो आहे जसा. बघा पुढे काय केलं ते, Cl2 गॅस आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तसे, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तसे. जशी आपण ही रिडक्शन हाफ सेल रिएक्शन बघितली, ओव्हरऑल रिडक्शन हाफ सेल, तशी ही ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन आहे. आणि ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन लिहित असताना प्रायमरी आणि सेकंडरी प्रोसेस लिहिल्याच पाहिजेत स्टुडंटने. हे तुमच्या मॉडेल आन्सर मध्ये मेन्शन केले, म्हणजे डायरेक्ट इथून इथे उड्या मारायच्या नाही. हे झाल्यानंतर हे दाखवायच्या दोन्ही रिएक्शन्स, आणि मग तुम्ही काय करणार आहात, सेकंडरी ओव्हरऑल दॅट इज ऑक्सिडेशन हाफ सेल, ओव्हरऑल हाफ सेल दाखवणार, रिएक्शन दाखवणार आहात. ओके, नाव नेट सेल मध्ये काय असणार मग? रिडक्शन हाफ सेल आणि ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शनचं कॉम्बिनेशन करायचं. बघूया ते. त्याच्या आधी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, पहिल्या थेअरीचा घेऊन ठेवा, एवढं तरी म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल. Completed? Okay. Now the net cell reaction is, fifth point, net cell reaction is खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठीच म्हटलं सगळं एक्झॅक्ट वर्किंग आहे त्याचं, सगळं वर्किंग ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl डिटेल मध्ये आहे. तसंच तुम्ही फ्यूज NaCl तुम्ही प्रिपेअर करणार, म्हणून हे नीट चांगलं प्रिपेअर करा, मग तुमचा पार्ट 2 क्लिअर होऊन जाईल. ह्याच्यामध्ये मी काय करणार, 2 मॉलिक्युल्स ऑफ Na प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रॉन, इट विल गिव्ह यू 2 Na, इट इज इन द फॉर्म ऑफ अ लिक्विड. ही रिएक्शन घेतली, फक्त कोइफिशियंट 2 घेतला. का 2 घेतला? कारण इथे क्लोरीनचे 2 मॉलिक्युल्स आहेत, कम्पेन्सेट होण्यासाठी बरं पडेल म्हणून. नेक्स्ट ही रिएक्शन लिहूया, 2Cl minus liquid, it will give you Cl2 gas plus 2 molecules of electron. याला तुम्ही कन्सिडर करणार ओव्हरऑल कॅथोडिक म्हणजे रिडक्शन हाफ सेल रिएक्शन. ओके, आणि तुम्ही इथे लिहिणार काय? ओव्हरऑल ऑक्सिडाइज्ड हाफ सेल रिएक्शन. त्याची जेव्हा रिएक्शन बघायला, मग अशा सांगितल्याप्रमाणे काय कॅन्सल आउट होतोय का चेक करा. 2 मॉलिक्युल्स ऑफ Na प्लस आहेत प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रॉन. एरोच्या लेफ्ट हँड साईडला आहे, इथे एरोच्या राईट हँड साईडला सेकंड रिएक्शन 2 इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे राहिलं काय? 2 मॉलिक्युल्स ऑफ Na प्लस प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ Cl मायनस एरो, इट विल गिव्ह यू 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम लिक्विड प्लस Cl2 गॅस. ही तुमची फायनल नेट सेल रिएक्शन आहे. याच्यावर रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस काय येतो? 6th point result, pale green Cl2 gas is deposited on anode, and second, molten silvery white sodium deposited on cathode. आता जरा चेक करा, प्रोसेस होती NaCl चं इलेक्ट्रोलायसिस करायचं, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, लायसिस मीन्स ब्रेकडाऊन करायचं. झालं की नाही जरा चेक करा. क्लोरीन गॅसच्या फॉर्मॅटमध्ये बाहेर पडला, सोडियम हा तुमच्या सॉलिडच्या फॉर्मॅटमध्ये किंवा ॲक्वियस मोल्टन स्टेटमध्ये बाहेर पडतोय तो. याचाच अर्थ काय? रिझल्ट तुम्हाला मिळाला, दोन्हीही ते जे सोडियम आणि क्लोराइड आयन्स आहेत ते सेपरेट झाले तुम्हाला याच्यामध्ये दिसते. ओके, सो दिस इज द बेसिक थिंग. इम्पॉर्टंट थिंग हीच आहे. या टोटल पॉईंट मध्ये काय काय बघितलं रिवाइज करूया, कारण क्वेश्चन पेपरमध्ये याच्यावरती क्वेश्चन येणार कन्फर्म. म्हणजे जेवढं आपण ट्रेस देऊन प्रिपेअर करतोय ते सगळेचे सगळे क्वेश्चन्स प्रिपेअर चांगले करायचे, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण असं बघितलं होतं की मोल्टन NaCl आणि तुमचा फ्यूज्ड NaClचा डिफरन्स बघितला. काय सांगितलं? कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल. त्याच्यामध्ये बघितलं इट कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर हॅव्हिंग 2 ग्राफाइट प्लेट्स इमर्स्ड इन द सोल्युशन. ओके, हॅव्हिंग पर्टिक्युलर कंडक्टन्स. ज्या सोल्युशन मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी पास आउट करणार आहोत त्याच्यामध्ये आपण 2 ग्राफाइट प्लेट इमर्स्ड केलेले आहेत त्या सोल्युशन मध्ये. नेक्स्ट,
दॅट इलेक्ट्रोड विच इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, त्याला आपण काय कन्सिडर करतो, निगेटिव्ह टर्मिनल असेल तर कॅथोड, आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जो इलेक्ट्रोड म्हणजे वायर जोडलेली असणार त्याला आपण कन्सिडर करणार आहोत एनोड. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सेल सेटअपचं एक्सप्लेनेशन केलं. सेकंड, वर्किंग काय एक्झॅक्टली. सो वर्किंग काय असणार, ज्यावेळी आपण त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट पास आउट करू तेव्हा इलेक्ट्रिक करंट पास आउट होत असताना ज्या दोन्ही प्लेटमधनं इलेक्ट्रिक करंट पास होतोय की नाही चेक करा. सेकंड, हा इलेक्ट्रिक करंट येतो कुठून, बॅटरीमधून. सो बॅटरीला जेव्हा तुम्ही चार्ज करता किंवा बटन ऑन करता तेव्हा सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन पंपिंगच्या स्टेशन पंपिंगच्या फॉर्मॅटमध्ये येणार. पंपिंग इन द सेन्स, जसं तुम्ही चेक केलात तुमचा हार्ट जे पंपिंग होत असतं त्या फॉर्मॅटमध्ये कंटिन्युअसली, म्हणजे जसं आपण ऑक्सिजन ऍक्सेप्ट करतो, CO2 सोडून देतो, सिमिलरली या केसेसमध्ये पण आपण काय करणार आहोत, बॅटरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असते आणि जो गॅस मॉलिक्यूल आहे तो डिपॉझिट झालेला सोडून टाकत असते, देऊन टाकत असते. ओके, म्हणून तर त्याची क्वांटिटी लेस होत जाते. मग एक्झॅक्टली हे मेकॅनिझम झालं. आता वर्किंग काय होतं त्याच्यावरती, कुठल्या रिएक्शन्स होतात. सो रिडक्शन हाफ सेल रिएक्शन जनरली ऑब्झर्व्ड ऑन कॅथोड. Na++ इलेक्ट्रॉन इट विल यूज लिक्विड स्टेट ऑफ ओडियम. आता हे कसं काय झालं, Na+ हा आयन होता तो लिक्विड मध्येच होता, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे तो एक्सेप्ट केला गेला आणि मग त्याचं कन्व्हर्जन Na मध्ये झालं. म्हणजे स्वतःकडचा जो एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन होता तो त्याने एक्सेप्ट केला आणि आता तो न्यूट्रल स्पेसिस झालाय. सोडियम हा लिक्विड स्टेटमध्ये न्यूट्रल स्पेसिस झालाय. नेक्स्ट, ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन हे एनोड वरती होत असतं. मग एनोड वरती कुठल्या कुठल्या प्रोसेस होतात, ही प्रोसेस ऍक्च्युअली होते. पण ही प्रोसेस समजण्यासाठी ह्या दोन प्रोसेस आहेत, प्रायमरी प्रोसेस आणि सेकंडरी प्रोसेस. आता क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येईल, in case of electrolysis of molten NaCl, primary and secondary process are observed on, ओके, अँड बाय असा क्वेश्चन येईल. तर तुम्ही बाय असेल क्वेश्चन तर ऑक्सिडेशन लिहिणार आहात, आणि ऑन विचारलं तर तुम्ही लिहिणार आहात एनोड वरती. ओके, सो 2Cl मायनस aqueous इट विल फॉर्म Cl गॅशियस स्टेट प्लस Cl गॅशियस स्टेट प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रॉन. आता बघा, हा aqueous स्टेट मधला क्लोराईड आयन्स होते ते क्लोरीन गॅस मध्ये इन्व्हर्ट झाले आणि ते जे जनरली झाले ते डायटॉमिक मॉलिक्युल नाही आहेत, मोनोअटॉमिक आहेत. Cl गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. हे जे दोन्ही Cl गॅस आहेत ते ऍज इट इज घेतले, 2 इलेक्ट्रॉन तसंच घेतले आणि कुठलाही इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला नाही. पण आता मात्र ते डायटॉमिक झाले का, कारण ते गॅशियस स्टेटमध्ये गेलेत. जनरली जे सगळे कंपोनेंट्स असतात ते डायटॉमिक कंपाऊंड्स मध्ये स्टेबल असतात, एक्सेप्ट हेलियम. हेलियम जे आहेत ते मोनोअटॉमिक मध्ये पण कंपोनेंट्स म्हणजे स्टेबल आहेत, कारण ते इनर्ट आहे त्यामुळे ते दुसऱ्या बरोबर कोणाबरोबर बॉन्ड नाही फॉर्म करत. सो Cl गॅशियस स्टेट विल गिव्ह Cl2 गॅशियस, दिस सेकंडरी प्रोसेस. मग अशी सांगितलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री टोटल टॉपिक मध्ये लेफ्ट हँड साइडला पहिल्या रिएक्शन मध्ये एरो जे काय असेल तोच पार्ट जर राईट हँड साइडला असेल तो कॅन्सल आउट करायचा. मग इथे आपल्याला सेम पार्ट दिसला तो कॅन्सल आउट केला, रिमेनिंग जे आहे ते लेफ्ट साइडलाच दिलं, एरोच्या राईट हँड साइडला जे काय ते राईट साइडला दिलं. ही तुमची झाली ओव्हरऑल एनोडिक ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन. नाव जेव्हा नेट सेल रिएक्शन होते तेव्हा काय होतं, ओव्हरऑल रिडक्शन हाफ सेल रिएक्शन आणि ओव्हरऑल ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन दोन्ही कंबाईन केल्या, रिडक्शन आणि हाफ सेल रिएक्शन कंबाईन केल्या. फक्त स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशनसाठी सोडियमचे इलेक्ट्रॉन्स मी कोइफिशियंट 2 घेतले, 2 मॉलिक्युल्स ऑफ Na. इथे मी 3 घेतले तर ते 3 झाले असते. ओके, याचं जेव्हा कॉम्बिनेशन केलं तर मगाच्या रूल प्रमाणे 2 इलेक्ट्रॉन फक्त इलिमिनेट होतात, बाकी सगळं कंपाऊंड मिळतो. आणि ही रिएक्शन आहे तुमची ओव्हरऑल इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. मे बी VSS साठी डायरेक्ट विचारतील, व्हॉट इज द ओव्हरऑल नेट सेल रिएक्शन ऑफ मोल्टन NaCl. म्हणजे एवढीच लिहायची, एवढं लिहायला परवडेल का एका मार्काला, नाही परवडणार. सो एवढंच लिहायचं, 2Na++ 2Cl मायनस इट विल गिव्ह यू 2Na लिक्विड Cl2 गॅशियस स्टेट. हे प्लस मध्ये म्हणजे ऑब्व्हियसली ऍक्वियस स्टेट मध्ये आहेत, लक्षात ठेवायचं, हे ऍक्वियस लिक्विड स्टेट मध्ये असणार. सेपरेशन आयन्स झालं, Cl2 गॅस एलिमिनेट झाला आणि लिक्विड स्टेट मध्ये सोडियम मिळाला. मग ते आपण रिझल्टच्या फॉर्मॅटमध्ये हे जे कशासाठी केलं तो रिझल्ट लिहिला पाहिजे. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हा कलर, पेल ग्रीन कलरचाच क्लोरीन गॅस तुमचा कशावर डिपॉझिट होतो, एनोड वरती, आणि कॅथोड वरती तुमचा सिल्वरी व्हाईट कलरचा सोडियम डिपॉझिट. सिल्वरी व्हाईट म्हणजे सिमेंटचा कलर असतो, थोडं शायनी नेचर असतं त्याला. सिमेंट मध्ये जर तुम्ही वॉटर ऍड केलं की जसं ते चकाकतं थोडंसं, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो सिल्वरी व्हाईट कलर दिसतो. जर लॅबमध्ये परफॉर्म केला असेल एक्सपेरिमेंट एखादा, तर मला वाटतं सोडियम फ्युजन टेस्ट मध्ये एक्सपेरिमेंट जर तुम्ही परफॉर्म केला असेल तर आपण तो नीटने किंवा फोर्सेपने कट करतो बघा सोडियम, तो या प्रोसेसने असं या मेथडने आपल्याला दिसतो, सिल्वरी व्हाईट कलर असतो. आणि तो जनरली केरोसिन मध्ये ठेवलेला असतो किंवा कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये स्टोअर केलेला असतो, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये. एअर बरोबर त्याची रिएक्शन इझिली होते कारण रॅडिकल फॉर्मेशन इझिली होतात आणि हायग्रोस्कोपिक आहे. थोडी जरी त्याच्यासमोर तुम्ही फ्लेम दिलात तर त्याचा आवाज येतो पटकन, म्हणजे तो एक्सप्लोज होऊ शकतो. म्हणून सोडियम फ्युजन टेस्ट करत असताना त्याचं माउथ हे विंडोच्या बाहेर ठेवायचं असतं, विंडोकडे ठेवायचं. म्हणजे समजा एखादा सोडियम मेटल वगैरे उडून गेला तर ते विंडोतनं बाहेर पडून जाईल. म्हणून तुमचे जेव्हा लॅब वगैरे असे असतात बघा,
ते ओरिएंटेशन किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन असंच केलेलं असतं की तिथे फ्री स्पेस अवेलेबल असेल. जिथे गॅस आहे, जिथे सिलेंडर आहे, तिथेच तुम्ही ही विंडो पण ठेवता. याचं रिझन ते आहे, एक्सेस ऑफ फ्युम्स असतील, ब्राऊन फ्युम्स जेव्हा येतात ब्रोमिन वॉटरच्या, त्या सुद्धा हायग्रोस्कोपिक आहेत. जर तुम्ही लॅबमध्ये तो एक्सपेरिमेंट करत असाल, सगळ्यांना ठसका लागतो, खोकला लागतो. त्यामुळे शक्यतो तो एक्सपेरिमेंट करताना काय करतात, सगळं एक्सपेरिमेंट करतात, पण तो ब्राऊन फ्युमचा जो सेटअप असतो तो बाहेर ठेवतो लॅबच्या, जेणेकरून कुणाला ब्रिदिंगचा काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. ओके. तसंच हायड्रोजन सल्फाईड गॅस आहे, जो सडक्या अंड्यासारखा त्याचा वास येतो. सो सेम तो सुद्धा बाहेर ठेवला जातो, कारण स्मेल अगदी स्पंजंट असतो आणि कंटिन्युअसली तुम्ही जर इनहेल केलात तो, तर ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकतो. ओके. सो इम्पॉर्टंट आहे या गोष्टी, कारण तुमच्या ब्लड सेल्स मध्ये किंवा नेसल रिसेप्टर्सचे ऑस्मोटिक प्रेशरची जी व्हॅल्यू असते ती वाढते. सेलवरती प्रेशर आल्यानंतर ती बर्स्ट होते, स्वोलन होते पहिल्यांदा आणि बर्स्ट होते, आणि जेव्हा बर्स्ट होते तर तुमच्या कानातनं रक्त येतं आणि थोड्या वेळानंतर तो माणूस बेशुद्ध, म्हणजे थोडक्यात रक्तस्राव होतो म्हणून बेशुद्ध पडतो. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या केअरफुली हँडल केल्या पाहिजेत, म्हणून हे सांगितलं एवढं की दिस इज द इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. सिमिलरली इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl चा पण सेम पार्ट आहे. बाकी काहीच रिएक्शन्स मध्ये डिफरन्स वगैरे काहीच नाहीये. सो मी तुम्हाला त्याच्या नोट सेंड करून ठेवेन. फक्त त्याच्यामध्ये काय करायचे आहे, फ्युज्ड NaCl मध्ये NaCl जिथे जिथे आपण घेतलंय ना, तिथे सगळ्यात पहिल्यांदा आधी रिडक्शन पोटेन्शियल लिहायचंय. पोटेन्शियल एक्सपेक्टेड आहे -270. जिथे आपण ओव्हरऑल रिएक्शन वगैरे ह्या लिहितो ना, इथे पोटेन्शियल लिहावं लागतं. ते मी तुम्हाला नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये सेंड करेन. पण दोन्ही मधला कुठला क्वेश्चन येईल असं मला जर विचारलं तर मला हा वाटतोय. ओके. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. याचं रिझन काय, कारण त्याची लेंथ ही व्यवस्थित आहे. सेकंड थिंग, ईच अँड एव्हरी पॉईंट रिझल्ट पासूनचे सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. ते तुमच्या फ्युज्ड NaCl मध्ये रिझल्ट मेन्शन केलेला नाही. त्यांनी डायरेक्ट फक्त सांगितले ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन आणि रिडक्शन हाफ सेल रिएक्शन. सो मी तुम्हाला त्याचे नोट सेंड करून ठेवेन. म्हणजे याच्या पुढचा पार्ट आपण 2 सेल बघितल्या, कुठल्या, इलेक्ट्रोलायटिक सेल आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल. त्यातला गॅल्व्हॅनिक सेलचा पार्ट अजून आपल्याला बघायचा आहे, पण इलेक्ट्रोलायटिक मधला मोल्टन NaCl आणि फ्युज्ड NaClच्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. याच्या पुढचा पार्ट जो आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल, गॅल्व्हॅनिक सेल, किंवा सेकंड थिंग म्हणजे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस वगैरे पुढचे जे कॉन्सेप्ट ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. आज काय काय बघितलं ते एकदा रिवाइज करूया आणि मग स्टॉप करूया. सगळ्यात पहिल्यांदा ओव्हरऑल सगळंच बघूया पाहिजे तर प्रिव्हियस पहिल्या लेक्चर पासूनच. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे केमिकल रिएक्शन्स आणि इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये असणारं इंटर रिलेशनशिप, म्हणजे याचा स्टडी, ओव्हरऑल स्टडी म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सेकंड थिंग बघितली आपण स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस म्हणजे काय. सो स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस म्हणजे काय, ज्याचा लाईफ टाईम स्पॅन खूपच कमी असतो त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. त्याचा लाईफ टाईम स्पॅन खूप जास्त असतो त्याला नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसचा कन्सिडर करतो. मग त्याचे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स म्हणजे काय ते बघितलं. मग त्याच्या टर्मिनॉलॉजी बघितल्या काही, म्हणजे कुठल्या कंडक्टिव्हिटी, रेझिस्टिव्हिटी, रेझिस्टन्स किंवा डेन्सिटी, रो, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्याला कशाने इंडिकेट करतात तो पार्ट बघितला. मग मोलार कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन बघितली. मोलार कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन बरोबरचं व्हेरिएशन चेक केलं. म्हणजे डायल्युशन जर इन्क्रीज झालं तर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू लेस होत जाते. याचं रिझन काय, कारण नंबर ऑफ आयन कॅरिंग आयन्स असतात, जे करंट कॅरिंग आयन्स जे असतात ते नंबर ऑफ त्याची स्ट्रेंथ वाढते, आणि जी नंबर वाढलेला असतो त्याच्यावरून तुम्ही असं डिटरमाइन नाही करू शकत की कंडक्टन्स पण इन्क्रीज झाला की कंडक्टन्स डिक्रीज झालेला दिसतो आपल्याला. ओके. सेम इन्फायनाइट डायल्युशन केल्यानंतर नंबर ऑफ आयन्स अजून वाढत जातात. मग त्याला आपण मोलार कंडक्टरचा वर्ड वापरला, जो की ग्राफ दाखवलेला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी स्ट्रेट लाईन, बट वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला पॅराबोलिक किंवा हायपरबोलिक पाथ आपल्याला दिसतो. पुढच्या प्रोसेसमध्ये असं डिस्क्राईब केलं की ऍट इन्फायनाइट डायल्युशन जो तुमचा लॉ आहे कुठला, कोलार्स लॉ, तो त्याचं स्टेटमेंट. सो कोलार्स लॉचं स्टेटमेंट बघितलं, त्याच्यावरनं लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट कसा करायचा. सो मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एनायन तो स्टडी केला. ह्या दोघांचे ऍप्लिकेशन बघितलं. डिटर्मिनेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम ऍसिटेट HCl आणि NaCl, त्याच्यावरून आपण ऍसिटिक ऍसिडचा मोलार कंडक्टिव्हिटी डिटर्माइन केला. आणि सगळ्यात शेवटच्या पॉईंटमध्ये कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन याचा फॉर्म्युला बघितला. तो काय होता, लॅम्बडा इज इक्वल टू, जनरली काय कन्सिडर करतो आपण त्या लॅम्बडाच्या व्हॅल्यूला,
lambda is or yes, k is equal to lambda square c divided by lambda 0 into lambda 0 minus of lambda, where lambda 0 be the molar conductivity at 0 concentration, lambda be the molar conductivity of at particular concentration, and lambda c means it is a concentration, k means dissociation constant. So degree of dissociation alpha 1, alpha square c divided by 1 minus of alpha 1 या सगळ्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या अल्फाच्या आणि त्या सबस्टिट्यूट केल्या, बाकी काही नवीन केलेलं नाही. सो इम्पॉर्टंट हा पार्ट होता. आज बघितलं मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी बाय युझिंग व्हिटस्टोन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट, आणि त्याच्या पुढचा पॉईंट कव्हर केला तो म्हणजे कुठला, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स, इलेक्ट्रॉनिक कंडक्शन, मेटॅलिक कंडक्शन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅथोड, एनोड, इलेक्ट्रोलायटिक सेल्स, इलेक्ट्रोलायटिक मध्ये गॅल्व्हॅनिक सेल्सची डेफिनेशन बघितली, इलेक्ट्रोलायटिक सेल्स आणि इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन अँड फ्युज्ड एनएसीएल हा पार्ट बघितला. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय एक्झॅक्टली आणि त्याच्या सेल रिएक्शन्स आहेत का, आणि जर असतील तर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस वगैरे हे जे काही लॉज आहेत त्याचे स्टेटमेंट किंवा त्याचे एक्झाम्पल्स आणि फंक्शन्स ऑफ सॉल्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आता यातला काही पॉईंट